जैनापूर सरपंच व मुलावर लाच प्रकरणी गुन्हा, एसीबीची कारवाई। जैनापूर तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायत सरपंच व त्यांच्या मुलावर लाच मागणी प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। संगीता रमेश कांबळे वय 52, सरपंच ग्रामपंचायत जैनापूर व त्यांचा मुलगा निकेत रमेश कांबळे वय 30 यांनी तक्रारदाराकडून लाचेची मागणी केल्याचं समोर आलंय। तक्रारदारानं आपल्या पत्नीच्या नावानं ग्रीन गेट या शेडनेट व्यवसायासाठी परवानगी मिळवण्यासाठी ग्रामपंचायत जैनापूर इथं अर्ज केला होता। याबाबत चौकशीसाठी सरपंच कांबळे यांची भेट घेतली असता त्यांनी काम करून देण्यासाठी 10,000 रुपयांची मागणी केल्याचं तक्रारीत नमूद आहे। या संदर्भात तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली। पडताळणी दरम्यान सरपंच कांबळे व त्यांचा मुलगा निकेत कांबळे यांनी 10,000 रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 9,000 रुपये स्वीकारण्याचं ठरवल्याचं निष्पन्नात आलं। त्यानंतर एसीबीकडून सापळा कारवाई आयोजित करण्यात आली। मात्र तक्रारदाराचं काम पूर्ण झालं नसल्यानं आरोपींनी तात्काळ रक्कम स्वीकारण्यास नकार देत काम पूर्ण झाल्यानंतर पैसे घेऊ असं सांगितल्याचं समोर आलं। या प्रकरणी दोघांविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कारवाई पोलीस उपायुक्त श्री सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर व त्यांच्या पथकाने केले। लाच मागणीबाबत नागरिकांनी तात्काळ तक्रार नोंदवावी असं आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलं।